आपण छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील लोकसभेच्या निकालावर चर्चा करत आहोत। सर, काय वाटतं, मराठा आरक्षणाची जी सध्या लढत चालू आहे त्या रूपाने मनोज जरांगे पाटील हे नेते पुढे आलेत आणि त्यांनी या निवडणुकीच्या काळात एक घोषणा दिली होती की जे आपल्या विरोधात होते त्यांना पाडा। मग या पाडण्याचा अर्थ काय आणि त्याचा महाविकास आघाडीला किती फायदा झाला आणि महायुतीला किती नुकसान झालं? कारण की महाविकास आघाडीच्या मराठवाड्यात 7 जागा जिंकून आल्यात आणि महायुतीचे फक्त एक संदीपान भुमरे हेच निवडून आले। तर काय वाटतं तुम्हाला याच्यावर? श्री मनोज जरांगे पाटील यांचा जो इफेक्ट आहे तो पूर्णपणे या मागे आहे असं मला वाटत नाही। कुठलेही संघटना म्हणजे खास करून पक्ष, त्या पक्षाने या काळामध्ये केलेल्या घडामोडी आणि त्याचा परिणाम त्या त्या परिसरातील उमेदवारीवर आणि ओव्हरऑल त्याचा इम्पॅक्ट जनमानसावर काय झालेला आहे याच्यावर सगळं काही ठरतं। आता वेगवेगळ्या ठिकाणच्या जाहीर केलेल्या उमेदवारीचा विचार केलास म्हणजे परभणी असेल, नांदेड असेल, लातूर असेल, तर तिथल्या जनसामान्यांना ते व्यक्तिमत्व अपील झालेलं आहे का, म्हणजे आमच्यावर उमेदवारी लादली जाते अशी भावना जर त्यांची होत असेल आणि तिथे जे जुने उमेदवार आहेत त्यांची समाजात असलेली पकड हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि त्याच्या जोडीला जेव्हा आपण या गोष्टीकडे पाहतो तेव्हा हे आपल्याला कंपाऊंड इफेक्ट ह्या सगळ्या गोष्टींचा तिथे आपल्याला पाहायला मिळतो। अगदी बरोबर आहे। पण तसंच जालन्यामध्ये जी यावेळेस निवडणूक झाली, मागील अनेक वर्षापासून भाजपचं तिचं वर्चस्व होतं, रावसाहेब दानवे अनेक वर्षांपासून तिथे निवडून येत होते, पण यावेळेस ते चांगलेच पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। कशामुळे ते पडले असावे? तिथे काय कारणे त्यांना पडण्यात मुख्य राहिले आणि कुठे ते कमी पडले? जालना जिल्ह्याचा जर ओव्हरऑल विचार केला तर लक्षात काय येईल की तिथे अँटी इन्कमन्सी खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते आणि ज्या जालना जिल्ह्यातल्या सर्वसामान्यांच्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत वेळेसोबत भरपूर बदललेल्या आहेत, तर त्यानुसार त्या इच्छा आकांक्षांना पूर्ती करण्याची, त्या इच्छा आकांक्षांची पूर्ती करण्याची कुठेतरी म्हणजे जी उत्कटता किंवा उत्साह नेतृत्वाकडनं व्हायला हवा होता तसं आपल्याला ते पाहायला मिळत नाही। दुसरं एक त्या विशिष्ट कुटुंबापुरतच नेतृत्व मर्यादित राहते का काय असं कार्यकर्त्यांचा सुद्धा समज होण्यास हे कारणीभूत असू शकतं। आणि मीनवाईल जे कोणी निवडून आलेत तर त्यांचं त्या काळात म्हणजे निर्माण झालेला दांडगा जनसंपर्क, म्हणजे हे असं मगाशी म्हटल्याप्रमाणे कंपाऊंड इफेक्ट अनेक गोष्टींचा असू शकतो। अगदी बरोबर आहे। म्हणजे जे मतदाता आहेत त्याचा दृष्टिकोन बदलला आहे का निवडणुकीमध्ये? आता निवडणुकांचा विचार केल्यास नवीन मतदार येतात, जुनेही असतात, तर नवीन मतदारांच्या इच्छा आकांक्षा आणि जुन्यांचं इच्छा आकांक्षा याच्यामध्ये कुठेतरी म्हणजे विरोधाभास म्हणूयात किंवा वेगवेगळ्या अपेक्षा असू शकतात। जुना मतदार कुठेतरी पक्षासाठी भावनिक असतो, पण तोच नव मतदार हा थोडा जास्त प्रॅक्टिकल असतो। त्याला त्याच्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून नेतृत्वाकडनं काय भेटणार आहे याच्याविषयी जास्त म्हणजे तो त्या गोष्टीला जास्त धरून असतो आणि त्यामुळे मग बेरोजगारी मुद्दा असेल, शिक्षणाचा मुद्दा असेल, सुविधांचा मुद्दा असेल, तर या गोष्टी कुठे तरी या सगळ्या म्हणजे प्रकरणामध्ये आपल्याला महत्वाची भूमिका बजावताना दिसतात। म्हणजे या सर्व गोष्टींचा विचार केला तर कुठे ना कुठे नरेंद्र मोदी सरकार मागे राहिलं का सुविधा पुरवण्यात किंवा योजनांची अंमलबजावणी करण्यात? त्यामुळे त्यांचा जो मतदाता आहे तो त्यांच्यापासून बाहेर फेकला गेला। आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाविषयी जर आपण आज म्हणजे ओव्हरऑल असं कमेंट करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला एक्झॅक्टली अपोजिट सिच्युएशन बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये पाहायला भेटते। तिथे तर 40 पैकी 30 आणि 29 पैकी 29 असं पूर्ण बहुमत मिळतं। तर याचाच अर्थ कुठेतरी जे 70 वर्षापासून चालत आलेलं राजकारण यूपी मध्ये कुठेतरी ते अंगलट आल्यासारखं दिसतं। तिथे 2-4 इफेक्ट
कारणीभूत ठरतात असं माझं व्यक्तिगत मत आहे. एक जे जुनी राजकीय पद्धत आहे, म्हणजे राजकारण आहे, ते तुष्टीकरण आणि जातीवादाभोवती भयंकर मोठ्या प्रमाणावर आहे उत्तर भारतामध्ये. आणि त्याच्या जोडीला जेव्हा उमेदवारी घोषित होते तर तिथले जे स्थानिक नेतृत्व आहे त्यांना किती त्या सगळ्या निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलेले हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. आणि तिसरं मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्यांना ते नेतृत्व म्हणजे लादलेलं नेतृत्व पचनी. नितीश कुमार यांची ख्याती आहे की ते पलटी मारतात असं सगळ्यांनाच माहित आहे. आणि काँग्रेसकडून पण दावा केला जातोय की नितीश कुमार आमच्याकडून येतात, आम्ही त्यांना पंतप्रधानांची सुद्धा ऑफर देऊ. काय वाटतं यावर? नितीश कुमार जातील का त्याचा इंडियाला नुकसान आता होईल? नितीश कुमार यांच्या जागा आहे टोटल 12. ऑलरेडी सध्या जो आहे 20चा आकडा, त्याच्यामध्ये जरी 12 कमी केल्या तरी म्हणजे जो बहुमताचा आकडा आहे तो तसाच राहतोय. तर तेवढा मोठा इफेक्ट होताना दिसत नाही. मग ते सुद्धा स्वतःचं नुकसान करून घेतील असं कुठल्याही म्हणजे अभ्यासकाला, माझ्यासारख्या अभ्यासकाला वाटत नाही की ते स्वतःचं नुकसान करून घेतील. बरोबर आहे. म्हणजे एनडीए सरकार येणार आहे. म्हणजे ज्या अर्थी अपोजिशन शांत आहे आणि एनडीए हे शपथविधीची तयारी करत आहे, त्यावरून तरी आपल्याला किमान पुढच्या काही कालावधीसाठी असं गृहीत धरायला हरकत नाही की सरकार त्यांचं येत आहे म्हणून. उत्तर प्रदेशमध्ये मागच्या वेळेस भाजपला चांगल्या प्रकारे सीट भेटल्या होत्या. तिथे योगी आदित्यनाथचा पॅटर्न चालला होता. यावेळेस मात्र खूप त्यांच्या सीट घटल्या गेल्या. कुठेतरी योगी आदित्यनाथ कमी पडले का मोदी सरकार कमी पडलं? मुळात जर आपण बघितलं तर तिथला जो म्हणजे जातींचा फॅक्टर आहे, अतिशय म्हणजे छोट्या छोट्या जाती आहेत आणि एकाच वेळेस सगळ्यांना नेतृत्व भेटेल असं काही म्हणजे कुठल्याही संघटनेला शक्य नाही. बरोबर. दुसरीकडे तिथलं जे म्हणजे उमेदवारी घोषित करण्यात आली त्याच्यामध्ये तिथल्या म्हणजे सामान्य नागरिकाला ते किती पचनी पडले लादलेले उमेदवार असं बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे ज्यांची खरंच म्हणजे जे ज्यांचं इंटरेस्ट आहे का राजकारण, अशी काही उमेदवार आपल्याला तिथे पाहायला मिळतात. दुसरं महत्वाचं गोष्ट जे तुम्ही योगी आदित्यनाथ यांचं नाव घेतलं तर ते कुठेही या निर्णय प्रक्रियेत सामील झाले होते असं कुणीही सांगू शकत नाही. हा, जेव्हा त्यांच्याकडे नेतृत्व आहे तर त्या नेतृत्वाला केंद्रीय जे संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी त्या प्रोसेसमध्ये त्यांना किती सामावून घेतलंय हा सुद्धा म्हणजे या मागे एक महत्वाचा दुवा असू शकतो. आणि त्याच्यामुळे असा वेगळा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो. आपण जेव्हा महाराष्ट्रात येतो तर महाराष्ट्रात आल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही याच्यामध्ये चांगली टक्कर पाहायला आपल्याला मिळते. पण यावेळेस कुठे ना कुठे सगळ्यांना वाटत होतं की महायुती चांगल्या प्रकारे विजय होईल. कारण की राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट, शिवसेनेमध्ये पडलेली फूट आणि दोन्ही पक्षांना मिळालेले चिन्ह, आधी गट होते पण नंतर त्यांना चिन्ह मिळाले आणि ते स्वतंत्र पक्ष झाले. यावर काय वाटतं की शरद पवार सारख्या बलाढ्य आणि इतका अनुभव असलेला राजकारणाचा माणूस, त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला का? इथे सुद्धा आपल्याला क्युम्युलेटिव्ह इफेक्ट म्हणजे कंपाऊंड इफेक्ट पाहायला मिळतो. सामान्य मराठी माणूस हा जेव्हा विकासाची गोष्ट बोलतो तर त्यावेळेस त्याला हे तोडाफोडीचं राजकारण कदाचित पचलेले नसेल, पटलेले नसेल. आणि त्यामुळे कुठेतरी म्हणजे तोडाफोडीचं राजकारणाला भाजपला नुकसान झालं म्हणजे आपण असं म्हणू शकतो. ज्या अर्थी त्यांचे उमेदवार जेवढे निवडून यायला पाहिजे होते निवडून आले नाही आहेत, तर त्याच्यावरून आपल्याला नक्कीच हे बघायला मिळतं. आणि जी जुनी पद्धत आहे राजकारणाची, तुष्टीकरण आणि जातीवाद, तर याच्याने खूप मोठी भूमिका महाराष्ट्रात बजावलेली आपल्याला पाहायला मिळते. बरोबर. आता काही महिन्यानंतरच विधानसभेची निवडणूक लागणार आहे. त्यात तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मी राजीनामा देणार आहे असं घोषित सुद्धा केले त्या दिवशी. यावर काय वाटतं? तर देवेंद्र फडणवीस जर स्वतःचा राजीनामा दिला तर हे सरकार स्थिर राहील का, किंवा सरकारमधले जे एकजूट करण्याची ताकद देवेंद्र फडणवीस मध्ये आहे ती कुठेतरी कमी होईल? आता सरकार चालवणं हे सगळं म्युच्युअल ट्रस्टवर डिपेंड असतं. आता जेव्हा सगळ्यांची सारखीच गरज आहे तर तेव्हा ते एकमेकांना धरूनही असतात, विचारधारा जेव्हा मॅच होत आहेत तेव्हा ते कुठे
जाण्यासाठी म्हणजे ते जाणार नाही. बरोबर. आता येणाऱ्या काळातल्या सगळ्यात म्हणजे समीकरण लक्षात घेऊन जर तशी पावलं उचलली गेली तर अजूनही हे जे काही म्हणजे त्यांचं जे काही त्यांच्याकडची जबाबदारी जी आहे ती त्यांना निर्वहन त्याचं त्यांना व्यवस्थित करता येईल आणि इतर आणखी लोक जोडण्यासाठी त्यांना संधी पण आहे. आणि कदाचित सारख्या विचारधारा काही काळासाठी भले म्हणजे सोबत नसतील पण कायमच ते विरोधात असतील असं नसतं. राजकारणामध्ये कोणी कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र आपल्याला पाहायला भेटत नाही. तर येणाऱ्या काळात परत म्हणजे जे एकाच विचारधारेचे होते आणि दूर रावले तर ते असे सगळे परत एकत्र होणार नाहीत असं कोणीही सांगू शकत नाही. तर त्याच्यामुळे येणाऱ्या काळात मला तरी वाटतं की पूर्ण म्हणजे इलेक्शन पर्यंत तरी काही अडचण नाही. येणाऱ्या काळात परत सर्वसामान्यांच्या इच्छा आकांक्षांना विकासाची जी अपेक्षा आहे त्या गोष्टीला जर वाहून घेण्यात आलं तर नेतृत्वाला कुठेही अडचण येणार नाही.